त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। 7,300 कोटींच्या फसवणुकीचं प्रकरण समोर आलेलं आहे। तर उद्योजक आनंद कुमार जैन यांच्याशी संबंधित फसवणूक प्रकरणामध्ये चौकशीसाठी SIT स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले। तपासामध्ये अनास्था दाखवल्यानं न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे। स्वतंत्र चौकशीच्या मागणीसाठी याचिका दाखल करण्यात आली आहे। तपासामध्ये अनास्था दाखवल्यानं न्यायालयानं नाराजी व्यक्त केल्याची माहितीही समोर येते आहे। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत बाग हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। प्रशांत, काय सांगाल? 7,300 कोटींच्या फसवणुकीचं हे प्रकरण, याच्यामध्ये आता न्यायालयानं नेमकं काय म्हटलंय आणि पुढे काय होणार आहे? खरं तर 2021 सालच्या डिसेंबरमध्येच हे प्रकरण उघडकीला आलं होतं। त्याच वेळेस आर्थिक गुन्हे शाखा मुंबई पोलिसांची त्याकडे तक्रारदारांनी याचिका दाखल केली होती, मागणी केली होती। पण तक्रारदारांनी मुंबई गुन्हे शाखेनं सुद्धा हे तपास करण्यास नकार दिला होता। आणखी या सगळ्या विषयामध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मॉरिशस, दुबई या देशामध्ये पसरलेलं हे प्रकरण आहे, म्हणून हे CBIनेच करावं अशा प्रकारे त्यांनी दावा केला होता। पण CBIने सुद्धा या प्रकरणाच्या चौकशीला नकार दिला, कारण हे सेबीच्या अंतर्गत येते, सिक्युरिटीज कायद्याच्या अंतर्गत। अखेर मुंबई उच्च न्यायालयामध्ये सिक्वेरा यांनी ही याचिका दाखल केली। आणखी अखेर सगळ्यात महत्वाची घडामोड याच्यात घडलेली आहे। विशेष SIT स्थापन करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेले आहेत आणि या माध्यमातून सर्व सार्वजनिक निधीचा झालेला गैरवापर, गुंतवणूकदारांची फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहार याच्या स्वतंत्र चौकशीची जी मागणी शोएब रिची सिक्वेरा यांची होती, याला हा खूप मोठा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट या केसमधला आपल्याला नक्कीच म्हणता येईल। आणि या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीसाठी आता राज्य सरकार विशेष चौकशी समिती स्थापन करणार आहे। जय कॉर्प लिमिटेडच्या माध्यमातून उद्योजक आनंद जयकुमार जैन आणि यांच्या संचालकांनी 7,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचं हे आर्थिक फसवणुकीचं प्रकरण आहे। या प्रकरणातली ही सगळ्यात मोठी घडामोड आता आपल्याला म्हणता येईल। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये EOW असो की CBI असो, यांनी चौकशी करण्यास जी अनास्था दाखवली याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं अत्यंत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। बघूया आता याच्यात काय होतंय ते। निश्चितच प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।